नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण सर्वजण आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे याविषयी आतुरतेने वाट बघत आहोत, परंतु आरटीईची डेट मात्र फिक्स होत नाहीये। अंदाजे 18 तारखेनंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे। परंतु आपल्याला जर आपल्या मुलाचा आरटीई मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मुलाचं वय किती पाहिजे, किती वयामध्ये तो नर्सरीला, किती वयामध्ये तो ज्युनियरला, किती वयामध्ये तो सिनियरला आणि किती वयामध्ये तो पहिलीला ॲडमिशन घेऊ शकतो, या संदर्भात शासनाचं एक परिपत्रक जाहीर झालं आहे। या परिपत्रकानुसार किती वय आवश्यक आहे, किती वयानुसार तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीई संदर्भात एज कॅटेगरी कशा पद्धतीने असणार आहे किंवा तुमचं वयोगट कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्यामार्फत एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक आहे। आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार मानवी दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतु कमाल वयोमर्यादा नाही आहे। मानवी दिनांक बदलल्यामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटीई 25% प्रवेशासंदर्भात वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। आता ही वयोमर्यादा कशा पद्धतीने असणार आहे तर यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी हा जर वर्गामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या वयोगटामध्ये तुमचं वय बसलं पाहिजे किंवा तुमच्या मुलाचा जन्म झालेला पाहिजे। म्हणजे त्याचा 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय हे 3 वर्ष असावे। त्यानंतर 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय म्हणजे कमीत कमी वय 3 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस इतकं भरलं गेलं पाहिजे। त्यानंतर जर तुम्हाला ज्युनियरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचा जन्म हा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या तारखेच्या आतमध्ये तुमच्या मुलाचा जन्म होणं गरजेचं आहे। म्हणजे कमीत कमी वय 4 वर्ष तर जास्तीत जास्त वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवसापर्यंत तुमच्या मुलाचं एज बसलं गेलं पाहिजे। जर समजा तुम्हाला सिनियरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं मुलाचं वय हे 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या तारखेच्या आतमध्ये तुमच्या मुलाचा जन्म असला पाहिजे। म्हणजेच तुम्हाला तर सिनियरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 5 वर्ष तुम्हाला पाहिजे। कमीत कमी 5 वर्षांनी जास्तीत जास्त 6 वर्ष इतकं वय तुमचं असणं आवश्यक आहे। म्हणजे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस। आणि जर समजा तुम्हाला शेवटच्या वर्गामध्ये म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये तो तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मुलाचं वय हे 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या दिनांकामध्ये तुमच्या मुलाचा जन्म झालेला पाहिजे। म्हणजे 6 वर्ष कमीत कमी 6 वर्षांनी जास्तीत जास्त 7.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस इतकं वय तुमचं असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जर आरटीईमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील, तुमच्याकडे शाळा तुमच्या नजदीक असतील किंवा तुम्ही बरोबर तुमच्या 1 किलोमीटरमध्ये जर बसत असाल, परंतु तुमच्या मुलाचं वय जर आरटीईमध्ये जर बसत नसेल तर तुम्हाला आरटीईमध्ये प्रवेश घेता येणार नाही। म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांना एक विनंती आहे की तुम्ही प्ले ग्रुप, ज्युनियर सिनियर किंवा पहिली या वयोगटामध्ये या इयत्तेमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मुलाचं वय किती असावं याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, शासनाचं उपयुक्त असं परिपत्रक या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, सदर व्हिडिओ ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा, कारण प्रत्येक पालकापर्यंत तुमच्या मुलाचं वय आणि आरटीईमध्ये प्रवेश या संदर्भात तुमच्या मनातील असलेली शंका दूर होणं खूप गरजेचं आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।